आता लास्ट पार्ट आणि सर्वात महत्त्वाचा पार्ट, तर याच्यावर सोल्युशन काय आहेत? आम्ही तर फार बिझी आहे, आमच्याकडे वेळ नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मोबाईलला आता रिप्लेस करण्याची वेळ आली आहे. ते रिप्लेसमेंट कशी करायची? जर जेवताना तुम्ही मोबाईल दाखवत होते, तर आता मुलाला जेवण करताना ते जेवण काही तुम्ही आहे ते एक्सप्लेन करा. त्याचा कलर, त्याचा टेक्स्चर, ते कसं बनवलंय, त्याला एक स्टोरी बनवून ते शिकवा. त्याला त्याचा वेळ घाला, गॅलरीत घेऊन जा, बाहेर घेऊन जा. त्याला कशातरी छोटा-मोठा खेळणं टाकून ते जेवण खाण्यासाठी प्रवृत्त करा. हा इनिशियली डिफिकल्ट पार्ट असू शकतो. तुम्हाला मोबाईल बंद करताना काही 15-20 दिवस डिफिकल्ट होऊ शकतं. दुसरं, तुम्ही राईम्स त्याच्या स्वतः सिंग करा. वेगवेगळ्या टोनमध्ये म्हणा. ॲक्शन करून दाखवा. तुमचं बाळ मिमिक करेल, तुम्हाला हसेल आणि तुमचं त्याच्यासोबत इंटरॅक्शन चालू होईल. काहीतरी एक पुस्तक, काहीतरी डेली एक पुस्तक जे पिक्चर्सवालं आहे ते वाचा छोट्या मुलांना. मोठ्या मुलांना तेच पुस्तक वाचा. झोपताना बेड टाईमला त्याला एक स्टोरी सांगा. एक त्या स्टोरीमधले वेगवेगळे कलाकार सांगा. वेगवेगळ्या ॲनिमलला, वेगवेगळ्या कलर्सला इंट्रोड्यूस करा. ज्या प्रकारे तुम्ही इंटरॅक्शन करू शकता. हे बघा, तुमच्या मुलाला एक स्मार्ट डिव्हाइस नको आहे. एक स्मार्ट पॅरेंट्स पाहिजे, जे त्याच्यासोबत बोलतील, त्यासोबत इंटरॅक्ट करतील, त्यासोबत खेळतील. त्याच्यासारखं लहान झाल्यासारखं त्याला भासवतील आणि त्याला वेळ देतील. जर हे सगळं तुम्ही करणार असाल, तर तुमच्या बाळाला सोशल आणि बिहेवियरल किंवा लँग्वेज डिलेचे असे कोणतेच प्रॉब्लेम कधीच येणार नाही. तर हे एक रुटीन तुम्ही करा. हा एक छोटा चेंज पण तुमच्या बाळाला लाँग टर्मसाठी खूप चांगला डेव्हलपमेंटली चांगला तयार करू शकतो. तर हे काही सिंपल अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्ही मोबाईल रिप्लेसमेंट करून तुमच्या बाळाच्या डेली रुटीनमध्ये टाकू शकतात आणि त्याला सोशली इंटरॅक्ट करायला मजबूर करा. म्हणजे त्याला गार्डनला न्या, त्याला फ्लोअर प्लेला वेळ द्या, त्याला ब्लॉक्स द्या, त्याला पझल्स द्या, त्याला स्क्रिबलिंग करू द्या, त्याला पेन्सिल द्या, त्याला कलर्स द्या, त्याला ब्लँक पेज द्या. ह्या सगळ्या प्रकारे तुम्ही त्या मुलाला इंटरॅक्शन शिकवू शकतात. त्याला पण बोलायला वेळ द्या, त्याला बोलायला प्रवृत्त करा. तुमचा टोन, त्यांचे साऊंड हे सगळे त्याच्या कानावर पडू द्या. तुम्हाला एक स्मार्ट पॅरेंट्स तुमच्या बाळाला पाहिजे, स्मार्ट डिव्हाइस नकोय. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे सगळं केलं तर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये खूप लवकर आणि असे चांगले परमनंट चेंजेस दिसून येतील. तर हे मोबाईलचं वेडं मुलांसाठी बंद करा. स्मार्ट पॅरेंट्स बना आणि हा बदल घडवून दाखवा. थँक यू.